सध्या मुंब्रा स्थानकावरती आहोत। पाहू शकतो हेच वळण मार्ग आहे आणि रेल्वेने आता दक्षता म्हणून या दोन्ही वळण मार्गावरती रेल्वेचा जो आहे तो वेग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे। पाहू शकतात काल याच दोन्ही रेल्वे ट्रॅकवरती आपापसात दोन गाड्या जे आहेत ते फास्ट ट्रॅकवरती आमने सामने आले होते आणि काहींचा तोल गेल्यामुळे या ठिकाणी अपघात झाला। पाहू शकता अजून देखील रेल्वे प्रवासी जे आहे ते या दरवाज्यावरती लटकून जे आहे ते उभे राहून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या दोन्ही रेल्वे रुळावरती पाहायला मिळतात आता दोन्हीच्या गाड्या काल जशा ज्या पद्धतीने गेल्या त्याच पद्धतीने आता देखील दोन्ही ट्रॅकवरती ह्या गाड्या आजूबाजूला येऊन या ठिकाणी आता कसारा ते CST असेल या CST ते कर्जत या बाजूला दोन्ही गाड्या आता या मार्गावरनं गेलेल्या आहेत। पाहायला गेलं तर या दोन्ही गाड्या आपापसात ज्या पद्धतीने गेल्या त्या कुठेतरी आता त्यांचा वेग कमी केलेला कारणास्तव या ठिकाणी कुठलाही अपघात होता कामा नये यासाठी हा वेग कमी केलेला आहे। त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर काल ज्या पद्धतीने वेग जो होता रेल्वेचा रेल्वे एक्सप्रेसचा असेल या रेल्वेच्या लोकल गाड्यांचा असेल तो वेग जो आहे तो पाहायला गेलं तर कालपेक्षा कमी केल्यामुळे आता अपघात होऊ नये याची खबरदारी आता रेल्वेने घेतलेली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर रेल्वे फलाटवरती देखील पोलिसांनी सुरक्षा देखील वाढवलेली आहे। कुठली गर्दी झाली तर गाडीमध्ये चढताना आणि उतरताना या ठिकाणी कुठलाही या ठिकाणी अपघात होण्यासाठी पोलीस आता दक्ष घेत आहे। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मुंब्रा स्थानक आहे तर मुंब्रा स्थानकावरती कालच या ठिकाणी अपघात होऊन 13 जणांचा जो आहे तो जखमी होऊन 4 जणांचा मृत्यू झाला होता। अजून देखील त्यांचे चपला बुटं हे रेल्वे ट्रॅकवरती पडलेले आहेत। त्या कालमध्ये रेल्वे प्रशासनाकडून या GRP कडनं पूर्ण दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मधले रुंदीकरण जे आहे ते मोजमाप करण्यात आलं। त्यामुळे नक्कीच या रेल्वे अपघात कशामुळे झाला याची देखील आता पूर्णतः माहिती रेल्वेकडनं घेतली जाते। मात्र सध्या तरी या रेल्वे ट्रॅक जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी वळण मार्गावरती आहेत आणि ब्लॅक स्पॉट आहेत आणि या ब्लॅक स्पॉटमुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही ट्रेन जे आहे ते मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान येत असताना फास्ट ट्रॅकवरती अपघाताचं प्रमाण वाढत असल्याचं देखील काल स्पष्ट झालं होतं। मात्र त्याचीच खबरदारी म्हणून पाहायला गेलं तर या वळण मार्गावरती आता रेल्वेने खबरदारी म्हणून आता त्यांचा वेग जो आहे तो रेल्वेचा फास्ट ट्रॅकचा कमी केलेला आहे। त्यामुळे आता दोन्ही गाड्या जे आहेत ते आजूबाजूला जाताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे नक्कीच रेल्वेच्या डब्यात चढताना आणि रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहताना अनेक जण पडून जे ते गंभीर दुखापत होते काहींचा मृत्यू देखील होतो। मात्र याचीच आकडेवारी देखील काल आपल्या समोर आली होती। आता सध्या तरी पाहायला गेलं तर आता मुंब्रा स्थानकावरती आहोत आणि या मुंब्रा स्थानकामध्ये काही वेळापूर्वी पुष्कर ही एक्सप्रेस देखील गेली आणि त्याच पद्धतीने पाहायला गेलं तर रेल्वे प्रशासनाकडनं आता या ठिकाणी आता पूर्णतः रेल्वेची जे रुंदीकरणाचं मोजमाप घेतल्यानंतर रेल्वे ट्रॅक हे कशा प्रकारचं बाजूला करतील का आणि अपघात होण्यासाठी आता पुन्हा रेल्वे जी आहे ते जी वेग जो आहे तो कमी केलेला यापुढे देखील तसाच वेग कायम ठेवणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, मुंब्रा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।